नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला माहिती आहे की कंबाईन गट ब परीक्षेची फर्स्ट आन्सर की आयोगाने प्रसिद्ध केलेली आहे। तुमच्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी तुमचे मार्क्स सुद्धा कॅल्क्युलेट केलेले असतील। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच फर्स्ट आन्सर कीच्या आधारावर सर्वच्या सर्व कॅटेगरीनुसार मी तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ सांगणार आहे। हा व्हिडिओ तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी ही स्लाइड बघा। आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोल घेतलेला होता की कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क मिळालेले आहे याबाबत आपण पोल घेतलेला होता। तर हा बघा पोलचा रिझल्ट आहे। हे मी तुम्हाला थोडं दाखवून देतो आधी, त्यानंतर मी तुम्हाला कट ऑफ सांगतो। ओके, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे। बघा इथे बघा 45 ते 50 जे मार्क्स आहेत। ओके, 45 पासून तर 50 पर्यंत 12% विद्यार्थ्यांनी इथे क्लिक केलेलं आहे आणि 50 ते 55 पर्यंत बघा सर्वात जास्त म्हणजे 19% विद्यार्थ्यांनी इथे क्लिक केलेलं आहे। ओके, तर नॉर्मली काय होत असते, जेव्हा नॉर्मल जागा आलेल्या असतात, ओके, ॲव्हरेज जागा आलेल्या असतात, खूप जास्त जागा आलेल्या नसतात, तेव्हा जिथे सर्वात जास्त विद्यार्थी असतात तिथे कट ऑफ लागत नसतो। ओके, हे मी तुम्हाला आधीच सांगून देतो। जर खूप जास्त जागा आलेल्या असतील तर कट ऑफ थोडा कमी लागत असतो। त्यामुळे मॅक्झिमम विद्यार्थी ज्या रेंजमध्ये आहेत त्या रेंजमध्ये सुद्धा कधी कधी कट ऑफ लागून जातो। ओके, जर जास्त जागा आलेल्या असतील तरच। ओके, आणि जर नॉर्मल जागा आलेल्या आहेत, जसं बघा यावर्षी खूप जास्त जागा आलेल्या नाहीत, मागच्या वर्षी भरपूर जागा आलेल्या होत्या, त्या हिशोबाने यावर्षी जागा आलेल्या नाहीत। ओके, तर नॉर्मल जागा आलेल्या असल्याने ओके इथे बघा या झोनमध्ये हा जो 50 ते 55 जो मार्क्सचा जो टप्पा आहे, ओके, जी बघा रेंज आहे 50 ते 55 मार्क्स, इथे कट ऑफ लागण्याचे चान्सेस कमी आहेत। ओके, हे मी तुम्हाला आधीच सांगून देतो। ओके, मॅक्झिमम चान्सेस बघा कुठे आहेत, तर हे बघा 9% विद्यार्थी जिथे आहेत 55 ते 60%, 55 ते 60 मार्क, ओके, 55 ते 60 मार्क, 55 ते 60 मार्कवाले जे विद्यार्थी आहेत इथे कट ऑफ लागण्याचे चान्सेस तुम्हाला मॅक्झिमम राहणार आहेत। ठीक आहे, आणि प्रत्येकच पोलमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट सेम रिझल्ट दिसणार आहे। तुम्ही कोणत्याही टेलिग्राम चॅनलवर तुम्ही बघून घ्या, तुम्हाला ऑलमोस्ट सेम दिसणार आहे। ठीक आहे, आता बघा आता आपण बघून घेऊया एक्सपेक्टेड कट ऑफ। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण कॅटेगरी बघून घेऊया। कॅटेगरी वाईज आपण इथे कट ऑफ बघणार आहोत। सर्वसाधारण म्हणजेच मेल आणि फिमेल आणि महिला अशा प्रकारे आपण कट ऑफ बघणार आहोत। तर कितीतरी विद्यार्थी म्हणतात की मुलांच्या किती कट ऑफ लागणार आहे, तर मुलांच्या कुठलाही कट ऑफ लागत नसतो, तो जनरल कट ऑफ असतो, सर्वसाधारण कट ऑफ असतो। त्या कट ऑफमध्ये महिला आणि पुरुष दोघेही असतात आणि महिलांच्या कट ऑफमध्ये फक्त महिला असतात। ठीक आहे, तर आता बघा प्रत्येक कॅटेगरीच्या आपण वेगवेगळा कट ऑफ बघून घेणार आहोत। सर्वात आधी बघा ओपन कॅटेगरी। ओपन कॅटेगरीच्या सर्वसाधारण जो कट ऑफ आहे तो लागू शकतो 57 ते 59 मार्क्स। ओके, मेल आणि फिमेल म्हणजे सर्वसाधारण, आणि महिलांच्या कट ऑफ लागू शकतो 52 ते 54 मार्क्स। त्यानंतर बघा ओबीसी कॅटेगरी, सेकंड नंबर ओबीसी कॅटेगरी। ओबीसी कॅटेगरीचा सुद्धा सर्वसाधारण कट ऑफ लागू शकतो 57 ते 59 मार्क्स आणि महिलांच्या कट ऑफ लागू शकतो 52 ते 54 मार्क्स। ओके, सेम बघा, सेम तुम्हाला विजे आणि एनटीसाठी जर जागा असतील, ओके, एक दोन जागा आहेत तिथे, तर त्यांच्यासुद्धा कट ऑफ एवढाच लागणार आहे जेवढा ओबीसी आणि ओपन कॅटेगरीचा लागणार आहे। हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। आता बघा थर्ड नंबरवर शेड्यूल कास्ट। शेड्यूल कास्ट 53 ते बघा 55च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे। आणि शेड्यूल कास्ट स्त्रिया, ओके, महिलांच्या कट ऑफ 48 ते 51च्या दरम्यान, 48 ते 50 घ्या, ओके, 48 ते 50च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे। ओके, चौथ्या नंबरवर बघा शेड्यूल ट्राईब। शेड्यूल ट्राईबच्या कट ऑफ 49 ते बघा 52च्या दरम्यान जे आहे लागण्याची शक्यता आहे। आणि महिला बघा 43 ते 45, 43 ते 45च्या दरम्यान यांच्यासुद्धा कट ऑफ लागू शकतो। ओके, पाचव्या नंबरवर बघा EWS, यांच्या कट ऑफ यावर्षी थोडा कमी लागू शकतो। यामध्ये बघा 54 ते 56च्या दरम्यान सर्वसाधारण कट ऑफ लागू शकतो आणि 49 ते 51च्या दरम्यान महिलांच्या कट ऑफ लागण्याची शक्यता आहे।
ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बघा ऑलमोस्ट सर्व कॅटेगरींचे कट ऑफ बघितलेले आहेत. तुमच्यापैकी काही विद्यार्थी याच्याशी बघा सहमत होतील, तर काही विद्यार्थी असहमत होतील. काही विद्यार्थी म्हणतील की एवढा हाय कट ऑफ जाणार नाही, थोडा बघा कट ऑफ कमी लागेल, परंतु बघा यावर्षी कट ऑफ हाय जाणार आहे. ओके, 54 ते 55 मार्कवाले बघा इथे लिहितो, 54 ते 55 मार्कांच्या दरम्यान भरपूर विद्यार्थी आहेत. ओके, भरपूर विद्यार्थी आहेत आणि म्हणून बघा 54 ते 55 कट ऑफ लागण्याची शक्यता कमी आहे. ठीक आहे, कट ऑफ खूप जास्त हाय जाणार आहे यावर्षी. आणि सेकंड आन्सर कीमध्ये सुद्धा चेंजेस होण्याची शक्यता खूप कमी आहे. जास्त प्रश्नांमध्ये बदल होणार नाही आहे. ओके, आता बघा आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे फक्त हे बघून आपण कट ऑफ काढलेला नाही. ओके, की 50 ते 55च्या दरम्यान 19% विद्यार्थी आहे तर कट ऑफ यापेक्षा हाय लागणार आहे असा आपण कट ऑफ काढत नाही. आपण प्रॉपर ॲनालिसिस करून कट ऑफ काढत असतो. ठीक आहे, फक्त याच्या भरोशावर आपण कट ऑफ काढत नाही. इथून बघा थोडीफार आयडिया येऊन जाते, परंतु प्रॉपर ॲनालिसिस केल्याशिवाय आपण कट ऑफ काढत नसतो. ठीक आहे, तर म्हणून बघा यावेळेस थोडासा हायर लेवलवर कट ऑफ आपला गेलेला आहे. एवढा हाय कट ऑफ आपण कधीही सांगितलेला नाही. आपल्या चॅनलवर नॉर्मली बघा प्रॉपर एक मीडियम रेंज कट ऑफ सांगितला जातो, परंतु यावेळेस खूप जास्त हाय कट ऑफ आपल्या चॅनलवर सांगण्यात आलेला आहे, कारण भरपूर विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क्स आलेले आहेत. ओके, आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे जर तुम्हाला बघा 55+ जर तुम्हाला मार्क्स असतील, ओके, तर बघा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करून टाका मेनसाठी. ओके, जर कट ऑफ थोडा कमी गेला, ओके, थोडासा जर कट ऑफ कमी गेला तर 55 सुद्धा तो कट ऑफ होऊ शकतो. म्हणून 55+ वाल्यांनी अभ्यास करायला काही हरकत नाही. ओके, आता ज्या विद्यार्थ्यांना 55 पेक्षा कमी मार्क्स आहेत, ओके, ज्या विद्यार्थ्यांना 55 पेक्षा मार्क्स कमी आहेत त्यांनी बघा एकतर ग्रुप सीचा अभ्यास करा. ओके, एकतर बघा ग्रुप सीचा अभ्यास करा, इथे लिहितो ग्रुप सी, किंवा तुम्ही मराठी आणि इंग्लिश, मराठी प्लस इंग्लिशचा अभ्यास तुम्ही करायला सुरुवात करून टाका. कारण बघा सध्या परिस्थितीमध्ये तुम्ही सरळ सेवेचे फॉर्म भरलेले असतील, भरपूर बघा तुम्ही फॉर्म भरलेले आहेत. आदिवासी विभाग असेल, समाज कल्याण असेल, किंवा आता WCDचे एक्झाम बघा हॉल तिकीट आलेले आहेत. महिला आणि बालविकासचे जे आहेत हॉल तिकीट आलेले आहेत, तर तिथे सुद्धा तुम्हाला मराठी आणि इंग्लिश कामी येणार आहे. आणि मेन्ससाठी जर तुम्हाला असं वाटत असेल की कट ऑफ थोडा खाली येणार, तर मराठी आणि इंग्लिश मेन्समध्ये सुद्धा तुम्हाला कामी येणार आहे. ओके, जर तुम्हाला ग्रुप सीवर फोकस करायचा नसेल, कारण ग्रुप सीमध्ये जागा खूप कमी आलेल्या आहेत. जर तुम्ही टायपिंग केलेली नसेल, टायपिंग केलेली असेल तर क्लरिकलच्या फॉर्मसाठी तुम्ही अभ्यास करू शकता. तुम्ही नक्कीच अभ्यास करायला पाहिजे ग्रुप सीसाठी. ओके, क्लरिकलसाठी जर तुमचं टायपिंग झालेलं असेल. ओके, आणि जर तुमचं टायपिंग झालेलं नाही तर जागा खूप कमी आलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही मराठी आणि इंग्लिशचा तुम्ही अभ्यास करा. आणि सरळ सेवेचे तुम्ही फॉर्म भरलेले असतील तर याचा अभ्यास तुमचा ऑटोमॅटिकली होऊन जाणार आहे. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. तुम्हाला काय वाटते कट ऑफ किती लागू शकतो हे सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत ते सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून घेऊ शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.